नमस्कार मित्रांनो, मी विकास राठोड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तलाठी भरती 2023 बाबत आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। संपूर्ण मी छोट्यातली छोटी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने तलाठीची ॲड काढलेली आहे, तलाठी भरतीसाठी ॲड काढलेली आहे। त्या ॲडमध्ये एकूण जागा आहेत 4644 जागा आहेत आणि त्याचा जो फॉर्म फिल करण्याचा जो शेवटची डेट आहे ती डेट 17 जुलै 2023 आहे। तर आपण एक एक गोष्ट यामध्ये बघणार आहोत, जसे की त्याचा सिलेबस काय असणार आहे, बुक लिस्ट काय असणार आहे, कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्यावरती तुम्हाला फोकस करावं लागणार आहे। ह्या सर्व बाबी म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज काय असणार आहे, फीस काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो सुरुवात करूयात। सर्वप्रथम वॅकन्सी जी आहे त्यामध्ये 4644 वॅकन्सी आहेत। याचा जो लास्ट डेट आहे तो 17 जुलै 2023 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला फॉर्म भरत असताना कुठल्याही एक जिल्हा म्हणजेच एकच डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे। 2 डिस्ट्रिक्ट तुम्ही निवडत असाल, एकापेक्षा जास्त डिस्ट्रिक्ट तुम्ही जर निवडत असाल तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात येईल, हे स्पष्टपणे जाहिरातमध्ये नमूद केलेलं आहे। त्यानंतर याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कुठल्याही ग्रॅज्युएशन म्हणजे BSc असेल, BA असेल किंवा BCom असेल कोणीही फॉर्म भरू शकते। ओपनसाठी वयोमर्यादा जी आहे ते तुम्हाला 38 वर्ष असणार आहे, 38 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे। मागासवर्गीयसाठी 43 वर्ष आहे, त्यानंतर अंशकालीनसाठी 55 वर्ष आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या। 38 वर्ष ओपनसाठी आहे म्हणजे आपण जे कॅटेगरीमध्ये आहे त्याच्यासाठी जरा जास्तच आहे। तर त्यानंतरनं जे डॉक्युमेंट्स याचा जो फॉर्म भरण्याची तारीख आहे ती 17 जुलै 2023 आहे। तुम्हाला यासाठी काही डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत। ज्याच्याकडे नॉन क्रिमिनल नाही आहे, जे नॉन क्रिमिनलमध्ये येतात, ज्याच्याकडे नॉन क्रिमिनल नाही आहेत त्यांनी काढून घ्या। तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतील ते कास्ट लागेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, डोमिसाईल लागेल, 10th आणि 12thचं मेमो लागेल आणि 3rd इयरचं मेमो लागेल। आणि जर तुमच्याकडे जर डिग्री सर्टिफिकेट असेल तर अतिउत्तम, नसेल तर जे आहे ते तुम्ही देऊ शकता। म्हणजे TYचं सर्टिफिकेट जे आहे, TYचं जे मेमो सर्टिफिकेट आहे ते तुम्ही देऊ शकता। या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला अपलोड करायचे, व्यवस्थित माहिती भरायची। एकच संधी आहे, यानंतर संधी मिळणार नाही आहे। फार 2019ला ही तलाठीची भरती निघाली होती, त्यानंतर आत्ता निघालेली आहे, म्हणजे ही फार मोठी संधी आहे। 4644 जरी जागा तुम्हाला दिसत असतील पण ज्यावेळेस तुम्ही कॅटेगरी वाईजमध्ये उडी मारता त्यावेळेस फार कमी जागा आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एकच जिल्ह्याला निवडायचं आहे। तर त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एखादी सपोज तुम्ही नांदेड जिल्हा निवडला, तुम्ही लातूर जिल्हा निवडला, तर त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी काहीच जागा नाही आहेत। म्हणजे काय 4-5 ॲव्हरेजमध्ये जर म्हटलं तर आपण मॅक्सिमम 6 ते 7 जागा आहेत ॲव्हरेजमध्ये आपण जर काढलं तर। म्हणजे प्रत्येक जिल्हा म्हणजे जिल्हा वाईज मी म्हणतोय मी। या तलाठी भरतीसाठी जी फीस आहे ती तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि जे कास्टमध्ये येतात बरोबर त्यांच्यासाठी 900 रुपये आहे। म्हणजे फारसा काही फरक नाही आहे। आता ही जी एक्झाम होणार आहे, बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की ही एक्झाम कोणाच्या म्हणजे कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे की TCS घेणार आहे। तर ही एक्झाम TCS घेणार आहे, 101% TCS घेणार आहे। तर TCSचा जो पॅटर्न आहे फार काही वेगळा नाही आहे। 2019 ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर ज्यावेळेस हातात घ्याल आणि TCSचा जो आता जे काही TCSने काही डिपार्टमेंटच्या जागा आता एक्झाम घेतलेले आहेत, ग्रुप C, ग्रुप B आणि ग्रुप A साठी ते घेतलेले आहेत। तर फारसं काही तेवढं काही अवघड नाही आहे। तुम्ही बघा, तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुमचे त्यातले तुम्हाला 100 क्वेश्चनमधले 25-30 क्वेश्चन तुम्ही असं टॅकल करसाल। तर जर तुम्ही न अभ्यास करता जर 25 ते 30 क्वेश्चन तुम्ही जर आत्ता टॅकल करत असाल तर 45 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास सिलेबस जो आहे तो कंप्लीट होऊ शकतो। फार काही अवघड नाही आहे, होऊ शकतो। मी तुम्हाला सांगेन कसं होऊ शकते आणि काय करावं लागेल त्यासाठी माझी एकच विनंती आहे तुम्हाला की कोणाचाही कोर्स परचेस करू नका, कुठल्याही टेस्ट सिरीज जॉईन करू नका, काही वेगळं सांगत नाही आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचे, तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायचे असतील तर लावायची काही गरज नाही। जे MPSC थ्रू क्लर्कचे जे एक्झाम आहेत, जे आत्तापर्यंत जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत MPSCने जे काढलेले आहेत त्याचे जे व्याकरणचे आहेत, ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मराठी व्याकरण असेल, मॅथचे क्वेश्चन असतील ते तर बघा तुम्ही। प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत 2019चे जे तलाठीची एक्झाम झालेली होती त्याचं घ्या। तलाठी भरती 2019 त्यांचे क्वेश्चन पेपर घ्या त्याचे, आणि त्यानंतर जे TCSने आत्ता जे लेटेस्टमध्ये घेतलेले आहेत त्याचे क्वेश्चन पेपर घ्या। दोन्ही क्वेश्चन पेपर एकत्र करा आणि त्यातले सगळे जे क्वेश्चन आहेत ते अलग कॅटेगरी वाईज काढा। हिस्ट्रीचे अलग, जॉग्राफीचे अलग, त्यानंतर पॉलिटीचे अलग, इकॉनॉमिक्सचे अलग, करंट अफेअर्सचे अलग, या सगळ्या गोष्टी यांना अलग करा। तुम्ही स्वतः ॲनालाइज करा। जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही नेमकं काय वाचायचे आणि काय करायचे। तुम्ही एकदा जर वाचलात ना,
एकदा क्वेश्चन पेपरला ॲनालाइज करा ना, पण आपल्याला काय म्हणजे सवय काय आहे की त्यानं केलं आपण बघायचं आणि त्यानंतर ते लिहून घ्यायचं ना. हे असं करायची काही गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः वाचा. तुम्ही स्वतः वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं आपल्याला कुठलं पुस्तक हातामध्ये घ्यायचं आणि कुठल्या टॉपिकला वाचायचं आहे, कुठल्या टॉपिकवरती डायरेक्ट जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळेल तुम्हाला. तर आपण सिलेबसकडे वळूयात. सिलेबस काही फार वास्ट नाही आहे, जुनं सिलेबस आहे, त्यामध्ये काही बदल केलेला नाही त्यांनी. मराठीमध्ये 25 क्वेश्चन्स, इंग्लिशमध्ये 25 क्वेश्चन्स, जनरल नॉलेजमध्ये 25 क्वेश्चन, मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये 25 क्वेश्चन. 120 मिनिट. जर तुम्ही 100ला 120 डिवाईड केला तर तुम्हाला एका क्वेश्चनला 1 मिनिट 20 सेकंद भेटू शकते. पण जर तुम्ही जनरल नॉलेजची जर गोष्ट केली तर तुम्ही हे 25 क्वेश्चन जे आहेत ते 20 मिनिटात तुम्ही सोडू शकता. आणि मराठी जी आहे, ज्यानं चांगला अभ्यास केलेला आहे मराठी व्याकरणाचा, तो विद्यार्थी मराठीला जास्तीत जास्त 30 मिनिटामध्ये सॉल्व करू शकतो. काही काही गोष्टी असतात, काही म्हणी असतात, त्याच्यावरती थोडा विचार करून आपल्याला हे करावं लागते. जर आपण याला 30 मिनिट आणि याला 20 मिनिट टोटल मिळून 50 मिनिट, तर आपल्याकडे आणखीन किती मिनिट्स राहतात? 70 मिनिट राहतात. तर 70 मिनिट आपण ह्या दोन गोष्टीमध्ये आपण लावू शकतो. या प्रत्येक गोष्टीला बारकाईने जर आपण मध्ये डीपमध्ये जर गेलो तर मराठीमध्ये काही म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, नाही का, व्याकरण असतील, आपलं काय समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे असतील, या गोष्टी यामध्ये येणार आहेत. इंग्लिशमध्ये 1 वर्ड सबस्टिट्यूशन, एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शनवरती तुम्हाला काम करायचे. एरर डिटेक्शन हा असा टॉपिक आहे की तिथं तुम्ही चुकू शकता. खास करून आपण महाराष्ट्रातले आहोत, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं अवघड जाणार आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलेलं आहे की अवघड कुठलीही गोष्ट नसते, म्हणून त्यासाठी इंग्लिश फारशी अवघड नाही आहे. दोन्हीमध्ये, या दोन्हीमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन्स, 20 क्वेश्चन्स हे कसे असतील? टोटल पूर्णतः ग्रामरवरती डिपेंड असतील. पण जे 5 क्वेश्चन आहेत ते कॉम्प्रिहेन्शनवरती असतील. कॉम्प्रिहेन्शनवरती मी 1-2 दिवसानंतर एक व्हिडिओ आणि त्याच्यावरती एक टॉपिक घेऊत आपण कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यामध्ये ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स एवढा येईल की तुम्ही 5 पैकी 5 क्वेश्चन तुम्ही त्यामध्ये टॅकल करू शकता. आणि मी गॅरंटी देतो की त्यामधले एकही तुमचे क्वेश्चन चुकणार नाहीत. 5 पैकी 3 क्वेश्चन तुम्ही तर डायरेक्ट सोडू शकता, कारण का वरती एक टॉपिक दिलेला असतो आणि त्यामध्ये 3 क्वेश्चन जे असतात त्यामधलेच डायरेक्ट क्वेश्चन विचारलेले असतात, नाही का. आणि 2 क्वेश्चन जे असतात त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दिमाग लावून काम करायचे आणि त्यासाठी तुम्हाला फारशी काही तयारी नाही, नीट समजून घ्यावं लागेल तुम्हाला. आणि जे कॉम्प्रिहेन्शन जो टॉपिक दिलेला आहे, जो 4-5 म्हणजे जो काही सेंटेन्स दिलेला आहे, जो काही पॅराग्राफ दिलेला आहे, तो तुम्हाला नीट वाचून ते 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. तर ते झालं 5 क्वेश्चन. आणि बाकीचे जे 20 क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 1 वर्ड सबस्टिट्यूशन, एरर डिटेक्शन, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. आर्टिकल असेल, टेन्स असतील का, ह्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये आपण बोलत असताना जनरल नॉलेजमध्ये तुमचं हिस्ट्री आलं. जनरल नॉलेज नावच आहे, जनरल नॉलेज सामान्य ज्ञान, म्हणजे ते कुठलीही गोष्ट विचारू शकतात. महाराष्ट्रातील असो, पण जास्त करून ही तलाठीची भरती आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने काढली आहे, म्हणून जास्तीत जास्त तुम्ही मागचे पेपर जर तुम्ही जर PYQ जर बघितलात, नाही का, तर तुम्हाला त्या पेपरमध्ये तुम्हाला एक दिसून येईल की जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी एक चांगला आपल्यासाठी केलेला आहे. जनरल नॉलेजमध्ये काय गोष्टी असतील? तुमचं हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, त्यानंतर सायन्स असेल, सायन्समध्ये बायो असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, ठीक आहे. या सर्व गोष्टी जनरल नॉलेजमध्ये असतील. आता मॅथ्स आणि रिझनिंगसाठी टॉपिक आहेत, ठरलेले टॉपिक आहेत, जसे की ॲव्हरेज येणारच येणार, नंबर सिरीज येणारच येणार, अल्फाबेटिकल येणारच येणार, या गोष्टी आहेत. वेन डायग्रामवरती प्रत्येक ह्याच्या शिफ्टमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. इव्हन TCSने आत्ता जे DVETची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेन डायग्रामवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर तुम्ही ते बघतात तर काही ठराविक टॉपिक आहे, तर त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत करायची. आणि एकदा तुम्ही मेहनत केलं, इथं तुम्हाला तुमच्याकडे टाईम भरपूर आहे, त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. एकदा तुम्ही जे टॉपिक, जे कोर टॉपिक आहेत, जसे की नंबर सिस्टम आहे, नंबर सिरीज आहे, अल्फाबेटचं टॉपिक आहे, पुन्हा त्यानंतरनं
या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सोडता म्हणजे तुम्ही यावरती काम जर केलं, पर्सेंटेज आहे, ठीक आहे, त्यानंतर टाईम, डिस्टन्स, स्पीड, हे जे टॉपिक आहेत हे तुम्ही लिहून घ्या. यावरती तुम्हाला काम करायचे. या ज्यावेळेस गोष्टी तुम्ही बघता आणि या ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती काम करता त्यावेळेस तुम्हाला फारशा अवघड जाणार नाही आहेत. ज्यावेळेस आपण जिओग्राफीचं गोष्ट करतो, जिओग्राफीच्या बाबतीत तुम्हाला एक हिंट देतो मी की काय वाचायचे. ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा घेता, महाराष्ट्राचा नकाशा घेत असताना तुम्ही आता महाराष्ट्र, त्यामध्ये असं क्वेश्चन येईल की महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते इतर कोणत्या राज्याशी बॉर्डर शेअर करतो. तर आपण सहजासहजी सांगू शकतो की वरती मध्य प्रदेशला शेअर करतो, त्यानंतर गुजरातला शेअर करतो, गोव्याला शेअर करतो, तेलंगणा शेअर करतो. तर या गोष्टी तुम्हाला बारकाईने बघायचे. पॉप्युलेशनवरती तुम्हाला गोष्ट बघायची. त्यानंतरनं इकॉनॉमिक्स झालं. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही 2022-23चा इकॉनॉमिक सर्वे वाचा, बजेट वाचा, इकॉनॉमिक्सचं जास्तीत जास्त स्कीम वाचा आणि यामध्ये करंट अफेअर्स पण येतील. करंट अफेअर्समध्ये 2022 पूर्ण वाचायला पाहिजे तुम्ही कम्प्लिटली. आणि 2023चं जर तुमची एक्झाम जर ऑगस्टमध्ये आहे, ठीक आहे, 17 ऑगस्टला तुमची एक्झाम आहे, म्हणजे तुम्ही 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे कंप्लीट. 10 ऑगस्ट म्हणजे 2022 पूर्ण आणि 10 ऑगस्ट 2023पर्यंत एवढं तुम्हाला करंट अफेअर्स बघायचे. आणि करंट अफेअर्समध्ये बघत असताना तुम्हाला काही गोष्टी स्पेसिफिक आहेत. पद्मश्री झालं, पद्मविभूषण झालं, पद्मभूषण झालं, भारतरत्न झालं, हे जे पुरस्कार आहेत यावरती जास्तीत जास्त भर द्या. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील काही गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला मिळालेलं आहे हे बघा. भारतामध्ये तर तुम्ही बघायलाच पाहिजे, पण त्यातल्या त्यात स्पेशल महाराष्ट्रासाठी कोणाकोणाला दिलेलं आहे, कुठले खेळ असतील, काही स्पोर्ट असतील तर त्यामध्ये कोणाकोणाला मिळालेलं आहे, या गोष्टी तुम्ही बारकाईनं बघा. तर हे झालं करंट अफेअर्समध्ये. त्यानंतरनं आपल्या पॉलिटीमध्ये जे शेड्यूल आहेत, 12 शेड्यूल आहेत त्यावरती बी विचारलेले आहेत आणि जे पार्ट्स आहेत त्यावरती विचारलेले आहेत. प्रेसिडेंटवरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतरनं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, कॅबिनेट मिनिस्टर, जे म्हणजे यामध्ये दोन्ही आले, कॅबिनेट म्हणजे सेंटरचे बी आले आणि स्टेटचे बी आले. जास्त करून खास करून आपले महाराष्ट्राचं जो मंत्रिमंडळ आहे कुणाला कोणतं खातं वाटप केलेलं आहे. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल आहे, रँकर्स गुरुकुल. मी तुम्हाला आधी पण म्हटलं आहे की कुठलाही कोर्स तुम्हाला परचेस करायचं नाही आहे. ते तुम्हाला आम्हीच दाखवत आहेत की 4644 जागा आहेत आणि त्यानंतर या एवढ्या जागा आहेत आणि तुम्ही करू शकता, तुम्ही हे होते, तुम्ही ते होते, काही नाही. ते काही वेगळं ते काही फार काही जास्त काही वेगळं शिकवणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला कुठलाही म्हणजे कोर्स आहे ते परचेस करायची गरज नाही आहे. रँकर्स गुरुकुलवरती जावा, तिथल्या प्लेलिस्टमध्ये जावा, तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जातील. विक्रमजीत सर आहेत ते रिजनिंग शिकवतात आणि आदित्य रंजन सर आहेत ते आपले मॅथ्स शिकवतात. या सगळ्या गोष्टी रँकर्स गुरुकुलवरती तुम्ही ज्यावेळेस जासाल त्यावेळेस तुम्ही प्रत्येक एक प्लेलिस्ट ओपन करा, पर्सेंटेजची प्लेलिस्ट ओपन करा, त्यामध्ये काही 10-15 व्हिडिओ असतील ते बघा. इंग्लिशसाठी तुम्ही एक चॅनल आहे डिअर सर, त्याच्यावरती जा, तुम्हाला प्रत्येक गोष्टवरती तुम्हाला सोल्युशन आहे. प्रत्येक गोष्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन त्यासाठी तिथं सोल्युशन आहे. इंग्लिश आपण म्हणत असतो यार इंग्लिश फार अवघड आहे, फार सोपी आहे इंग्लिशसाठी तुम्ही डिअर सरवरती जा. डिअर सरवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला कळेल तिथं की किती सोपं आहे. त्यानं इतक्या छान गोष्टी शिकवलेल्या, त्यामध्ये टेन्स असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, प्रीपोजिशन असेल, नाउन्स असेल, यावरती तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्ही तिथे गेल्याच्या त्यांनी हे पण शिकलेलं आहे की कॉम्प्रिहेन्शन कसं सोडवायला पाहिजे, हे त्यांच्या प्लेलिस्टमध्ये जावा. तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला हे याच्यावरती कळून जाईल. मराठीसाठी झालं, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्या. त्याचे 3 पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळं तुमच्या म्हणी पण आले, तुमच्या शब्दरचना पण आली, त्यानंतरनं तुमचं ते सगळं व्याकरण त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. लागलीच गरज एखाद्या यूट्यूब चॅनलचं तुम्ही हे घेऊ शकता. भरपूर आहेत मराठी व्याकरणासाठी. तुम्हाला यासाठी एखादा कोर्स परचेस करायची काही गरज नाही आहे. तुम्ही स्वतः अभ्यास करा. 30 ते 40 दिवस इतकं झोकून द्या याच्यामध्ये की तुम्हाला कुठलीही गोष्ट अर्ध्या रात्री जर तुम्हाला विचारलं की बाबा याचं काय उत्तर आहे तर तुम्हाला ते आलं पाहिजे. शेवटची संधी आहे. सगळ्यात मोठे इन्स्पिरेशन तुमच्यासाठी काय माहिती आहे, मोटिवेशन काय आहे माहिती आहे, तुमचे आईवडील. तुमच्या आईवडिलांकडे बघा, तिथंच तुम्हाला सगळे
म्हणजे तुमचे प्रत्येक प्रश्न त्यांच्यासमोर, त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईल तुम्हाला. हे मोटिवेशन आहे. तुम्ही इकडं तिकडं मोटिवेशनसाठी यूट्यूबवरती सर्च मारू नका की मोटिवेशन. आपल्या वडिलांकडे बघा, आपल्या आईकडे बघा, तिथं तुम्हाला सगळं मोटिवेशन मिळेल. तिथं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तिथं मिळेल तुम्हाला. ते बघा आणि त्यानंतर त्याच्यावरती काम करा. ही शेवटची संधी आहे म्हणून काम करा. तर आजचा हा व्हिडिओ तलाठी भरती 2023 बाबत होता. संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहोत. सिलेबस काय असेल, सिलेबस काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचे, कसं करायचे, कोणतं पुस्तक वाचायचे, ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.